नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्रचा विशेष कार्यक्रम सत्ताकारण. डॉक्टर उदय निरगुडकर यांच्या सोबत आपण गेले काही दिवस सातत्याने आमचे व्हिडिओ बघता आहात. त्याच्यावर तुमच्या कमेंट सुद्धा येत आहेत. एक नवा कोरा शो आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो आहोत नियमित. सर, तुमचं स्वागत आहे. आणि नमस्कार. आज नमस्कार. आज ज्या विषयावर आपण बोलणार आहोत तो विषय तसा गंभीर आहे. विषय असा आहे की तुम्हाला महाभारत आठवतं का? द्रौपदीची विटंबना झाली आणि त्याच क्षणी एका मोठ्या हस्तिनापूरच्या साम्राज्याचं पतन लिहिलं गेलं. एका महिलेची विटंबना ही कुठल्याही साम्राज्याला हादरवून सोडू शकते. असं म्हणतात की व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, म्हणजे महाभारतात जे आहे ते जगात कुठेही दिसेल. आणि पश्चिम बंगालमध्ये तसंच महाभारत आपल्याला घडताना दिसते. अभिषेक बॅनर्जी यांना ज्या पद्धतीने लोकांनी रस्त्यावर मारलं आणि ज्या पद्धतीने ममता बॅनर्जी त्यांना जी अशी अबाधित सत्ता आपली असे वाटत होती, त्यांच्या सत्तेचं पतन जनतेने केलं. कुठेतरी हे सगळं लिहिलं गेलं होतं. ते महिलांच्या संदेश कळीमध्ये महिलांची जी विटंबना झाली किंवा आर्जीकार मध्ये जी विटंबना झाली, तेव्हाच कुठे ना कुठेतरी हे वाटत होतं की ही सत्ता टिकणार नाही. हे साम्राज्य तृणमूल काँग्रेसचं संपूर्ण ढासळणार. आणि झालं तसंच. सर, आपण थोडंसं मागे जातोय. अभिषेक बॅनर्जींवर झालेल्या हल्ल्याच्या आधी किंवा त्यांना झालेल्या मारहाणीच्या आधी असं म्हणूया. तर सगळा हा पश्चिम बंगालचा जो इतिहास आहे, डायमंड हार्बरमध्ये असो, संदेश खलीमध्ये असो, महिलांची ज्या प्रकारे विटंबना झाली किंवा आर्जीकारची घटना असो, कुठे ना कुठेतरी सगळ्या जनतेचा आणि महिलांच्या संतापाचा कडेलोट झाला होता. ऍब्सोल्युटली. तुम्हाला मी सांगतो, तुम्ही दोन गावांची नावं राहिली आणि ती म्हणजे मालदा आणि मुर्शिदाबाद. किंबहुना Absolutely. हो. पश्चिम बंगाल मधला एकही जिल्हा असा नाही की जिकडे महिलांवर अत्याचार झालेले नव्हते. आणि पश्चिम बंगालमध्ये डाव्यांची जेव्हा सत्ता होती तेव्हा तिकडे प्रचंड हिंसाचार, दहशतवाद याचं थैमान होतं. आणि ते संपुष्टात आणण्याकरता ममता बॅनर्जी यांनी त्यापेक्षा वरचा भ्रष्टाचार आणि त्यापेक्षा वरचढ असा हिंसाचार त्याचं थैमान घातलं. गल्ली बोळामध्ये यांचे निवडणुकीच्या काळामध्ये गल्लीच्या तोंडाशी बांबू टाकून रस्ता बंद केला जायचा, कोणालाही बाहेर येता यायचं नाही. आणि गल्लीच्या तोंडाशी असलेल्या व्होटिंग बूथ मध्ये तुमचं मत टाकलं. वर्षानुवर्ष भद्र लोक या अभद्र लोकांच्या एक प्रकारे दहशतीखाली राहत होते. त्यामुळे कोणीही बोलत नव्हतं, आपला जीव प्यारा होता. आणि हीच विरासत ममता दीदी यांची, हीच विरासत टीएमसीला मिळाली आणि टीएमसीचे सर्वे सर्व असलेल्या आता अभिषेक बॅनर्जी यांना मिळाली. ममता बॅनर्जी या मसल आणि मनीसाठी अभिषेक बॅनर्जी यांच्यावर डिपेंडंट होत्या आणि प्रत्येक कंत्राटामध्ये भ्रष्टाचार तिकडे ममता बॅनर्जी यांच्यात काळात झालेला होता. कोल्डफिल्ड्स मध्ये, कलकत्त्याच्या कोल्डफिल्ड्स मध्ये भ्रष्टाचार झाला. शिक्षकांच्या भरतीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आणि हे पैसे विविध मार्गाने सापडत होते. त्यामुळे ईडी, सीबीआय, एसीबी यांचा ससेमिरा होता आणि तो चुकवण्याकरता, तो खोटा आहे, तो माझ्यावर आकसाने लावलाय हे सांगण्याकरता त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. ती याचिका सुद्धा सुप्रीम कोर्टाने दाखल करून घ्यायला नकार दिला. इतकंच जिकडे होणार होतं त्या SIR ला सुद्धा त्यांनी होऊ दिलं नाही. किंवा SIR व्हायला नको म्हणून स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच आम्ही पाहिलं की कपाटात छान घडी करून ठेवलेला आपला एकेकाळचा वकिलीचा काळा कोट स्वतः घालून ममता बॅनर्जी दिल्लीमध्ये येऊन बाजू मांडत होत्या. ती बाजू कोणाची मांडत होत्या? ती बाजू पश्चिम बंगालची नव्हती, ती बाजू पश्चिम बंगालच्या जनतेची नव्हती, ती बाजू डेमोक्रेसीची नव्हती, ती त्यांची आणि त्यांच्या पक्षाची बाजू होती. आणि ती पक्षाची बाजू म्हणजे भ्रष्टाचाराची, मुसलमानांच्या लांगुल चालण्याची आणि घुसखोरांच्या समर्थनाची बाजू होती. हे सगळं जनता पाहत होती. आयपॅकवर जेव्हा धाड पडली त्यावेळेला स्वतःचं पद विसरून चीफ सेक्रेटरी आणि कमिशनर ऑफ पोलीस यांना घेऊन ममता तिकडे धावल्या आणि धाड पुरावे गोळा करायचं काम चालू होतं. तेव्हा तिकडे लॅपटॉप आणि फायली घेऊन ममता दिदी रस्त्यावर येऊन धरण्याला बसल्या. म्हणजे हे अराजकच आहे. जे सरकार आहे तेच धरण्याला बसतंय, तेच निदर्शनं करतंय, तेच अराजक आणतंय. आणि आता इकडे अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना जेव्हा इस्पितळात नेण्यात आलं आणि इस्पितळांनी त्यांना सांगितलं की फार काही तुम्हाला लागलेलं नाही, जर कुठे अंग दुखत असेल, मुकामार असेल तर या गोळ्या घ्या आणि तुमची दुखापती अत्यंत मामूली आहे. त्यावेळेला छाती पिटत ही बाई शासक हत्यारा हुए म्हणते.
तुमच्या काळात सर्वात मोठी हत्या निवडणुकीनंतर मागच्या वेळेला 2021 मध्ये जी हत्या झाली ती आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. 2017-16 मध्ये हत्या झाली ती आपण सगळी बघितलेली आहे. इथला संपूर्ण इतिहासच रक्तरंजित आहे. आणि मग काल काल अभिषेक बॅनर्जी, तर आज कल्याण बॅनर्जी, आता उद्या कुठला ABC पासून सुरुवात झाली आहे बहुधा. अभिषेक झालं, इकडे कल्याण बॅनर्जी झालं, आता तिसरा कोणता चट्टोपाध्याय का बंडोपाध्याय पुढे येतो हे बघितलं पाहिजे. हे सगळं कशाकरता केलं होतं माहितीये का प्रतिभाजी? हे सगळं एका गोष्टी करता केलं होतं, ते म्हणजे तृणमूल काँग्रेसच्या आमदारांची बैठक ममता बॅनर्जी यांनी बोलली होती आणि 80 आमदार येणं अपेक्षित होतं आणि 20च्या वरती आमदार येत नाहीत असं दिसून आलं. आता आमदारांना कळून चुकलं की आपल्याला भविष्य नाही, आपल्या पक्षाला भविष्य नाही. आणि या सगळ्याला कारणीभूत कोण आहे तर ते म्हणजे अभिषेक बॅनर्जी आहेत. आमच्या पराभवाला हा जबाबदार आहे. त्यामुळे आमदार रस्त्यावर उतरले, आमदार त्यांच्या मिटिंगला आले नाहीत. हरलेल्या उमेदवारांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात राग आणि निराशा आहे. त्यामुळे आतापर्यंतची दहशत जी गुंड प्रवृत्तीमुळे दाबून ठेवलेली होती, ती जनता आता त्या दहशतीचं आवरण गेल्यानंतर मुक्तपणे बोलायला लागली. ते संधीची वाटच बघत होते, कारण त्या संधीला आतापर्यंत जशी एक प्रेशर कुकर मध्ये शिट्टी असते तशी प्रकारची वाट बघत होती की तुम्हाला तुमची खरी ओळख कधी पटते. तर तुमची दहशत जेव्हा बाजूला होते तेव्हा कार्यकर्ता तुम्हाला किती मानतो आणि जनता तुम्हाला किती मानते हे लक्षात येत असतं. आणि त्याचा आता तृणमूल काँग्रेसला फलित भोगावं लागतंय. जे तुम्ही बीज रोलत तेच तुम्हाला व्हॉट यू सो इज व्हॉट यू रीप. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आता तृणमूल काँग्रेस आहे. तुम्ही दहशतवाद पेरलात, तुम्हाला दहशतवादाची वावटळ मिळाली. तुम्ही गुंडगिरी पोचलीत, तुम्हाला गुंडगिरीने केलं. आणि मला कळतच नाही, ज्या 5 लोकांना अटक झाली त्यांच्यावर हल्ला केला म्हणून ते 5 लोक कोण मिळाले, कोण होते, तर ते तृणमूल काँग्रेसचे आमदार आहेत लवली मैत्री, त्यांचे कार्यकर्ते होते. म्हणजे हे पुन्हा खेला होबे म्हणून जसं पायाला प्लॅस्टर घालून जनतेची सहानुभूती मिळवायचं नाटक मागच्या विधानसभेत केलं होतं आणि यशस्वी झालं होतं, त्याचा हा प्रकार आहे की काय असं. उदाहरणार्थ त्या कल्याण बॅनर्जी यांनी डोक्यावर लागलं, डोक्यावर दगडफेक झाली म्हणून माझ्या डोक्यावर म्हणजे जणू काही त्यांचं स्कल तुटल्याच ते करत होते. रक्तबंबाळ मी झालो आणि एकदा दाखवताना ते वरचं फडकं हल्लं आणि ते फडकं हल्लं तर आतमध्ये कुठली जखम नव्हती, कुठलाही त्यांचा एक्सरे मध्ये त्यांना फ्रॅक्चर आहे असं सुद्धा दिसत नव्हतं. त्यामुळे ही सगळी सहानुभूती मिळवायची आहे, जनतेचं लक्ष विचलित करायचंय. आमदार आपल्यापासून दूर जात आहेत हे कोणाला कळू द्यायचं नाहीये. तुम्हाला मी सांगतो, आज लिहून घ्या माझ्याकडनं, 42 खासदार हे पश्चिम बंगालमधनं आता त्यातले 29 हे तृणमूल काँग्रेसचे आहेत. या फार तर पावसाळी अधिवेशन किंवा हिवाळी अधिवेशन तोपर्यंत या 29 मधले 2/3 तृणमूल काँग्रेसच्या या कौटुंबिक हिंसाचाराला कंटाळतील आणि ते भारतीय जनता पक्षाच्या वळचीला येऊन भाजपमध्ये प्रवेश करतील. हे आता सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे. जे जे कुटुंब प्रधान असे आपल्याकडे राजकीय पक्ष आहेत, जे जे अशा प्रकारचे उन्मत्त झालेले पक्ष आहेत, जे जे भ्रष्ट पक्ष आहेत, त्यांच्यासाठी शेवटची वॉर्निंग आहे की जनतेनं आता अशा प्रकारचं राजकारण पूर्णपणे नाकारलेलं आहे. अगदी बरोबर आहे. कारण 2011 मध्ये अभिषेक बॅनर्जी हे ममता बॅनर्जी यांची जशी सत्ता आली त्याच वेळी युवक तृणमूल काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून किंवा कार्यकर्ता म्हणून तिथे दाखल झाले पक्षामध्ये. त्यानंतर 2014ला त्यांनी निवडणूक लढवली आणि वयाच्या 26व्या वर्षी डायमंड हार्बर हा जो लोकसभा मतदारसंघ आहे तिथून निवडून येऊन संसदेमध्ये लोकसभेत पोहोचले. परंतु ममता बॅनर्जी यांच्या भावाचे चिरंजीव असलेले म्हणजे अमित बॅनर्जी यांचे पुत्र असलेले हे अभिषेक बॅनर्जी यांनी हत्याचारात म्हणजे लोकांच्या विरुद्ध हिंसाचाराचा जो कळस गाठतात तर सगळा कळस हा यांच्या कार्यकर्त्यांनी गाठला. घोटाळे जे झाले, सर तुम्ही ज्या घोटाळ्यांचा उल्लेख केला त्यातला कोळसा घोटाळा असो किंवा शिक्षक भरती घोटाळा असो, तर रुजिरा नरोला या ज्या त्यांच्या पत्नी आहेत रुजिरा नरोला बॅनर्जी, त्यांना सुद्धा सीबीआयनी या प्रकरणी चौकशीसाठी बोलावलेलं होतं. त्या तशा फार पब्लिक लाईफमध्ये नसल्या तरी अभिषेक बॅनर्जी यांच्या ज्या 2 कंपन्या आहेत ज्यांच्यावर हे आरोप आहेत त्याबद्दल ईडी आणि सीबीआयची चौकशी त्यांच्या पत्नीविरुद्ध सुद्धा सुरू आहे. आणि त्या थायलंडच्या आहेत, तशा थायलंड नॅशनल आहेत त्या. आणि या सगळ्या प्रकारामध्ये जनता जी कंटाळलेली होती ती संदेश खाली मधला जो प्रकार घडला, मुर्शिदाबाद माल्टामधला जो अतिशय
हिंसाचार किंवा अत्याचार महिलांवर झाले सर, गँगरेप झाले. म्हणजे आपण आता पत्रकार जे खुलेपणाने आता बोलतायत, निवडणुकीच्या वेळी मी जेव्हा गेले आणि एक प्रेस क्लब मधून शो करायचा होता, मोठे पत्रकार आहेत, नाव घेणं बरोबर नाही होणार, पण त्यांनी सांगितलं की हम आइडेंटिफाएबल है, इसलिए हम बताना नहीं चाहते, लेकिन हम ऑफ कॅमेरा कुछ भी बताएंगे. म्हणजे इतकी दहशत तिथल्या पत्रकारांमध्ये सुद्धा आहे. आणि त्यांनी ज्या अगदी पद्धतीच्या गोष्टी त्या ठिकाणी झालेले अत्याचार महिलांवरचे सांगितले, गँगरेप, अत्याचार, महिलांना वस्त्रहीन करून त्यांना रस्त्यावरून बिस्किट आणायला लावलं, अशा प्रकारचे संतापजनक प्रकार या अभिषेक बॅनर्जींच्या गँगनी तिथे केलेले आहेत. अगदी आणि त्याचा कुठे ना कुठेतरी आता पापाचा घडा भरायला सुरुवात झाली आहे. त्याच्या 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 पलीकडे तुम्हाला मी सांगतो, ज्यांच्या कपाटामध्ये अशा प्रकारचे सांगाडे असतात ना हिंसक कृत्यांचे, अत्याचाराचे, त्यांनी गप्प राहायचं असतं. परंतु इकडे आमच्या सत्तेचा सूर्य कधीही मावळणार नाही आणि पश्चिम बंगाल हा आमच्या कुटुंबाला आंदण दिलाय, अशा प्रकारचीच एक त्यांची भाषा होती. खर तर त्यांना एक सूचना मिळाली होती. जानेवारीमध्ये अभिषेक बॅनर्जी भाषण करत होते प्रचाराचं, त्यावेळेला एक कृश असा वाटणारा इसम स्टेजवर चढला आणि तो संतापाने थरथरत होता. बंगालीमध्ये तो काहीतरी बोलत होता. निश्चितच ते काही स्तुतीसुमनं वाहत नव्हता आणि त्यांनी एक जोरदार थप्पड आपली सर्व ताकद पणाला लावून अभिषेक बॅनर्जी यांना मारली होती. अर्थात त्याच्या गुंडांनी लगेच त्याचा समाचार घेतला. त्याचं पुढे काय झालं माहित नाही. तो व्हिडिओ मात्र त्यावेळेला प्रसारित झालेला होता. तेव्हाच कल्पना यायला पाहिजे होती की आता जनता हे दहशतवादाचं वातावरण उलथवून देणार आहे आणि तुम्ही एवढे सगळे तुमचे स्केलेटन्स कबड आहेत, तुमच्याकडे एवढे गुन्हे केलेले आहेत आणि तुम्ही तोंड वर करून प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांना आव्हान काय देताय? 4 मेला निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी 12 वाजेपर्यंत थांबा, 4 वाजता तुमचा खेळ आम्ही खलास करू. म्हणजे थोडक्यात तुम्हाला खांद्यावरून देऊ, अशा प्रकारची तुमची भाषा आहे. ही जी मस्ती होती ती मस्ती त्यांच्याच आमदारांनी उतरवलेली आहे. कार्यकर्त्यांची जेव्हा बैठक झाली, आमदारांची बैठक झाली, त्यावेळेला 3 महत्वाचे जे त्यांचे आमदार आहेत, कुणाल घोष, संदीपान सहा आणि ऋतुपर्ण बंडोपाध्याय, यांनी त्यांना प्रश्न विचारला आणि तो प्रश्न असा होता की 23 एप्रिलला डायमंड हार्बर मध्ये एक फाल्टा नावाचा मतदारसंघ आहे, विधानसभा मतदारसंघ, तिथे होणारी निवडणूक पुढे ढकलली गेली आणि त्या पुढे ढकलल्या गेलेल्या निवडणुकीमध्ये जहांगीर खान हा तृणमूल काँग्रेसचा एक मोठा बडा कार्यकर्ता, रिसोर्सफुल कार्यकर्ता आणि त्याहीपेक्षा सुद्धा अभिषेक बॅनर्जी यांचा उजवा हात, तो निवडणुकीला उभा होता आणि 2 दिवस आधी, पुढे गेलेल्या निवडणुकीच्या 2 दिवस आधी त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. आता जनरली अशी उमेदवारी मागे घेतल्यानंतर त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटते आणि अशा प्रकारे मागे उमेदवारी घेतलेल्या उमेदवाराला निलंबित केलं जातं. परंतु इकडे कोणती कारवाई करण्यात आली नाही. ती कारवाई का करण्यात आली नाही? त्याच्याकडे अशी काय सिक्रेट्स होती? त्याच्याकडे असं नेमकं काय होतं की पक्षांनी त्याला इतकं अंजारावं, गोंजारावं असा प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांचा आवाज बंद करण्यात आला होता. मी तुम्हाला याच्याही सूचना, याच्या आधी सूचना मिळाल्या होत्या की हा सगळा दहशतवादाचा डोलारा कोसळून पडणार आहे. ज्या आरजी कार मधल्या दुर्दैवी डॉक्टर महिलेचा तुम्ही उल्लेख केला, जिच्यावर गँगरेप झाला आणि तिचा मृत्यू, तिचा खून करण्यात आला, त्यावेळी तिच्या चारित्र्यावर शिंतोडे होणारे डायलॉग उडवलेत आणि हे सगळं जनता शांतपणे बघत होती. परंतु डॉक्टरांची संघटना मात्र पुढे आली आणि दे वर द फर्स्ट वन आणि त्यांनी खुलेआमपणे ममता दीदी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या सत्तेला चॅलेंज केलेलं होतं. तेच आम्हाला मालदामध्ये बघायला मिळालं. ज्या वेळेला सुप्रीम कोर्टाची अधिकारी वर्ग SIR ची प्रक्रिया मॉनिटर करण्याकरता आले होते, तेव्हा त्यांच्या गाडीला घेराव घालण्यात आला. ते ज्या ठिकाणी उतरले होते तिथून त्यांना बाहेर येता येत नव्हतं. त्यांचा जीव वाचवण्याकरता दस्तूरखुद्द चीफ जस्टिस सूर्यकांत यांना मध्यरात्रीपर्यंत त्यांच्या याच्यासाठी प्रयत्न करावे लागलेले होते. ही सगळी तुम्ही दहशतवाद केला होता. आता लोकांचं लक्ष आणि तिथून दूर जावं, आपल्याला सहानुभूती मिळावी याच्याकरता तुम्ही ही असली नाटकं करता. विषय काय होता? सोनापूरमध्ये तुमचा एक कार्यकर्ता होता, त्या कार्यकर्त्याचा अकाली मृत्यू झाला. स्थानिक कार्यकर्ते आणि जे स्थानिक प्रशासन आणि पत्रकार यांच्याशी बोलल्यानंतर मला वेगळी माहिती आहे आणि ती म्हणजे तो जो कार्यकर्ता होता तो प्रख्यात गुंड होता आणि त्याला ड्रगचं व्यसन होतं. त्याच्या ड्रगच्या ओव्हर अतिसेवनाने त्याचा मृत्यू झाला. त्याचे 2 व्हिडिओज आहेत. त्यातला पहिला व्हिडिओ असा आहे की ते सांत्वनेला गेले तर तिच्या आईनी साहजिकच त्या दुःखाने काही अन्न पाणी घेतलेलं नव्हतं, तर तिचं तोंड असं धरून तुम्ही पाण्याची बाटली होतली. ही सेन्सिटिव्हिटी आहे तुमची.
आणि त्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगतो, बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर सडकी अंडी आणि चप्पल यांचा मारा झाला आणि चोर वगैरे असे सगळे जे हिंदी होते ते शब्द आपल्याला कळले, बंगाली शिवाय काय आपल्याला कळलेल्या नव्हत्या. परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांना जी सिक्युरिटी आहे त्या सिक्युरिटीकडे एक्स्ट्रा हेल्मेट कसं आलं? मलाही हो, ते सिक्युरिटी हेल्मेट आता, पण दिलं. आमच्याकडे काय हेल्मेट आलं कुठून? कोणी हेल्मेट त्यांना घातलं? म्हणजे हा सगळा पुन्हा एक बनाव आहे की काय? आणि तो बनाव मला अशा करता वाटतो, त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला काही फार दुखापत झालेली नाही, काही मुक्कामार वगैरे असेल तर या वेदनाशामक गोळ्या घ्या आणि निघा आता. तेव्हा ममता दीदींनी छाती पिटत तिकडे शासक हत्यारे बंद आहे म्हणून सांगितलं. शासक हत्यारे बंद आहे, तुम्ही जे करत होता तेच तुम्हाला आता भोगावं लागतंय. हे सगळं आतापर्यंत तुम्ही जे करत होता त्याचा परिणाम आहे आज गल्ली बोळात तृणमूल काँग्रेसच्या आमदारांना, लोकांना तोंड देणं शक्य होत नाहीये. त्यांच्या रोषाला बळी पडावं लागतंय. दहशत संपलेली आहे. अत्याचार दूर करायला आता लोकच पुढे येत आहेत. तृणमूल काँग्रेसच्या आमदारांचा पूर्णपणे तिरस्कार केला जातोय. अराजकतेचा उच्छाद लोकांनीच संपवलेला आहे. याचं कारण सत्तेवर असताना निदर्शनं करणारी आणि संप करणारी ही अशी व्यवस्था, ज्यांनी सिंगूरमधून टाटाला हाकलून दिलं आणि संपूर्ण पश्चिम बंगालला आर्थिक संकटात लोटून दिलं, बेरोजगारीच्या खाईत लोटून दिलं, अशा प्रकारचं हे सरकार आहे. परंतु आता निवडणुकीनंतर परिस्थिती बदलली प्रतिभाजी, आणि बरोबर. नंतर शनिवार असो की काय शुक्रवार असो, जुम्मे का दिन असो, नाही तर काय तुमची ईद असो, आता रस्त्यावर नमाज पडले जात नाहीत. आणि त्याही पेक्षा सुद्धा 45 दिवसात त्यातले 30 दिवस आता कंप्लीट होतील. कोणत्याही प्रकारे जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरवरच्या फेन्सिंगसाठी जागा द्यायचं काम कंप्लीट होत आलेलं आहे. जे मला आता प्रशासनाकडनं माहिती मिळाली, ते म्हणले 45 दिन का डेडलाइन है, पण आपको 30 दिन में ही इसका रिजल्ट देखने को मिलेगा. सर, पंतप्रधान आपण त्यांच्या काही गोष्टी भाषणात बघितल्या. हा, पंतप्रधान बोला त्यांच्या बोला सर. भाषणात एक वाक्य म्हणाले होते आणि ते वाक्य होतं सबका हिसाब होगा. अगदी आता हा बरोबर आहे. सबका सबका हिसाब हिसाब काय होगा. आहे की जनता 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 करते आहे. आणि आयपॅक गेलेलं आहे, त्यामुळे त्यांचे अगदी बरोबर. फायनान्शियल रिसोर्सेस गेलेले आहेत. या आयपॅकचं गौड बंगाल मला काही कळतच नाही. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाला पण हे गाईड करणार होते, परंतु त्यांनी सांगितलं की आता आम्हाला यांचे फायनान्सेस, यांच्या फी परवडत नाहीत. मग जेव्हा अपॉइंट केलं तेव्हा फी परवडत होती का? त्यामुळे हे सगळं मोठं एक गौड बंगाल आहे आणि ममता दीदी आणि तृणमूल काँग्रेस पूर्णपणे याच्यात एक्सपोज झालेले आहेत. अगदी बरोबर आहे सर. 2-3 महत्वाच्या गोष्टी, ते म्हणजे ज्या पद्धतीने सुवेंदू अधिकारी कामाला लागलेले आहेत, तर जसं इंग्रजीमध्ये म्हणतात ॲज इफ देर इज नो टुमॉरो, असं ज्यांनी धडाडलेसे काम ज्याला म्हणतात तसं सुरू केलेलं आहे. आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सगळ्या लोकांवर त्यांनी परेड ज्या पद्धतीने सुरू केल्या आहेत, त्या नमाजाच्या साठी त्यांनी मैदान दिलं, परंतु रस्त्यावर एकही नमाज झाला नाही. मुस्लिम बांधवांनी सुद्धा त्याबद्दल आभार मानले. बांगलादेशी घुसखोर जे आहेत ते ट्रेनच्या टपांवर बसून परत जात आहेत आणि बांगलादेशकडनं असं म्हटलं जातंय की यातले जे आमचे नागरिक भारतामध्ये आहेत ते जर परत आले, त्यातले एक पंचमांश जरी परत आले तरी आमची व्यवस्था कोलमडून पडेल. म्हणजे इतके घुसखोर हे आपल्या देशाने बंगालमधून आलेले वेगवेगळ्या राज्यांमध्ये पाळलेले होते. या सगळ्याचा निकाल लागायला एक एक सुरुवात झालेली आहे आणि बंगालवर आपल्याला बोलत राहायला लागणार असे विषय सातत्याने येणार आहेत सर. आज जे 5 जण ज्यांना अटक झालेली आहे त्यामध्ये काजल दास आहेत, देवाशीष दत्त आहेत, निर्माल्य सेनगुप्ता आहेत किंवा तपन मैती, हे सगळेजण तुम्ही म्हणालात तसं की तृणमूलचे जे मैत्रा म्हणून लवली मैत्रा आहेत त्यांचे जवळचे. म्हणजे नाटक करणे आणि स्वतः त्यांच्या पक्षातला बेबनाव हा पण आता पुढे येतोय. तुम्ही म्हणताय ते अगदी पुढे होताना आपल्याला दिसणार आहे की किती आमदार आणि किती खासदार तृणमूल बरोबर टिकून राहतील, हा एक मोठा प्रश्नच असणार आहे. एकंदर अभिषेक त्याच्यात एक बॅनर्जी फरक असा आहे, यांच्याबद्दल जे एक एक झालंय. प्रतिभाची एक फक्त दुरुस्ती सुचवतो. आमदार आत्ता जाणार नाही याचं कारण भारतीय जनता पक्षाने तृणमूलचे आमदार आम्ही घ्यायचं नाही असं ठरवलं. घेणार नाही असं सांगितलेलं आहे. होय. परंतु खासदार घेणार नाही असं सांगितलेलं नाहीये. त्यामुळे खासदार आधी जातील आणि मग अक्षरशः तुम्हाला सांगतो हातापाया पडून आमदार त्यांच्याकडे येतील की आम्हाला वाचवा. याचं कारण राजकीय भविष्य नसणं राजकारणामध्ये आणि हे कळणं. सर्वसामान्य नागरिक तुम्हाला कुठलाही मान देत नाहीयेत. आज तृणमूल काँग्रेस ही आज पश्चिम बंगालमध्ये शिवी झालेली आहे आणि त्यामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणाचा एक नवा अध्याय सुरू झालेला आहे.
या कार्यक्रमाच्या शेवटी मला एकच सुचतं ते सांगू का? होय सर. आणि ते म्हणजे आपल्याकडे रामदासांनी अनेक वर्षापूर्वी या सगळ्याचं वर्णन केलेलं आहे, आणि ते म्हणजे बुडाली ही सर्व पापे, बुडाली ही सर्व पापे, हिंदुस्थान बळावले, अभक्तांचा क्षयो झाला आनंद वनभुवनी. आज पश्चिम बंगालमध्ये आनंद वनभुवनी अशी अवस्था आहे. रस्त्यावर नमाज पाडले जात नाहीयेत, बॉर्डरवर फेन्सिंग चालू झालेलं आहे, कुठल्याही प्रकारची गुंडागर्दी नाहीये, जे घुसखोर आहेत ते परत चाललेले आहेत, भ्रष्टाचाराला चाप बसलेला आहे आणि हिंदुत्वाचं वातावरण आलेलं आहे. उदंड जाहले पाणी स्नान संध्या करावया आनंद वनभुवनी. आणि जे घुसखोर आहेत त्याचं वर्णन रामदासांनी त्या काळात केलेलं आहे. गळाले पळाले मेले, बघा अगदी योग्य वर्णन आहे. गळाले पळाले मेले, झाले देशोधडी पुढे, झाले देशोधडी पुढे, निर्मळ जाहली पृथ्वी. इथे पृथ्वीचा अर्थ पश्चिम बंगाल असा आहे. निर्मळ जाहली पृथ्वी आनंद वनभुवनी. त्यामुळे जे कोणी इथे कुटुंबाच्या राजकारणाचा आपल्याकडे बागुलबुवा करतायत, आणि ते जहांगीर होते, त्यांचा जहांगीर खान ज्यांनी निवडणुकीत माघार घेतली, त्यांचा एक व्हिडिओ मला आठवतोय. गाडीच्या टपावर उभं राहून असा हात करून बोलले होते, झुकेगा नाही, असं काहीतरी केलं होतं त्यांनी. पुष्पा पुष्पा झुकेगा नाही साला. आणि त्यांना माघार घ्यावी लागली. महाराष्ट्रात पण असं करणारे काही लोक आहेत, झुकेगा नाही साला. त्यांनाही समजून घ्यायला पाहिजे की त्यांच्यावरही उद्या माघार घ्यायची वेळ येऊ नये, म्हणजे मिळवलं. अशी परिस्थिती आता आहे. त्यामुळे हिंदुत्वाचं वारं निर्माण झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात, आणि तेच आता टिकणार आहे. अगदी बरोबर. ज्यांच्या कपाटात सांगाडे आहेत, ज्यांच्यावर अनेक महिलांवर अत्याचाराचे आरोप आणि गंभीर त्यांच्यावरती गुन्हे आहेत, आणि भ्रष्टाचाराचे इतके गंभीर गुन्हे आहेत की 17 प्रॉपर्टीज ज्या आहेत अभिषेक बॅनर्जी यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या, त्यांची चौकशी सुरू आहे. एकंदर भ्रष्टाचार, महिलांविरुद्धचे अन्याय अत्याचार, राजकीय हिंसाचार या सगळ्यांनी हात माखलेल्या अभिषेक बॅनर्जी यांच्या पापाचा घडा भरलेला आहे. 100 अपराध जसे होतात ते पूर्ण झालेले आहेत, आणि त्याचा पहिला उद्रेक जो आहे तो जनक्षोभाच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळाला. पुढे काय होतंय बघत राहणार आहोत, आणि आम्ही तुमच्याशी या विषयावर बोलत राहू. तुमच्या कमेंट्स काय आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तूर्तास मी निरगुडकर सरांसोबत आपली रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद.